गावाला जायचं होतं आज आम्हाला. त्यासाठीच आहे ना मस्त घरातलं सर्व आवरून आम्ही निघालो होतो, भक्ती आणि मी. स्टँडला येऊन बसलो म्हणजे वाशी हायवेच्या. पण तिथे आहे ना 2 तास झालं आम्हाला काही गाडीच भेटली नाही. सर्व गाड्या आहेत ना म्हणजे दुसऱ्या भरपूर गाड्या येत होत्या. पण जी आम्हाला गाडी पाहिजे होती तिचे जवळ-जवळ 2 तास वाट पाहिली आणि त्यानंतर भेटली आम्हाला गाडी. भक्तीला भूक लागली होती तर गाडी भेटली. जागा पण आम्हाला व्यवस्थित बसायला वगैरे भेटली आणि लगेच तिने ना मस्त असा टिफिन उघडून खायला सुरुवात केली. मी ना छोलेची भाजी आणि चपाती डब्यात घेतली होती. म्हणजे अभिला कॉलेजला सकाळी जायचं होतं ना, त्यासाठी मग त्याचा डबा, यांना पण जेवायची सोय वगैरे करून आम्ही मस्त आहे ना निघालो होतो. त्यात काय झालं, परत पुढे 1 तासाचा प्रवास झाला आणि लगेच आहे ना आमची बस पण बिघडली, म्हणजे पंक्चर झाली होती. आता पंक्चर काढायचे म्हटल्यावर सर्व पॅसेंजर आहे ना त्यांनी बाहेर काढले. 1 तास ते कामात गेला आणि नंतर परत पुढच्या प्रवासाला आम्ही लागलो. मस्त असं पाऊस पण चालू होता घाटामध्ये. आता दरवेळेस आम्ही म्हाळशेज मार्गे जातो, पण म्हाळशेजचं आहे ना काहीतरी रोडचं काम चालू आहे, त्यामुळे आम्हाला आहे ना खंडाळा मार्गे यावं लागलं. पण आहे ना मस्त असं वातावरण पण होतं, भारी वाटत होतं प्रवास करायला पण. मध्ये ना लोणावळ्यामध्ये थोडेसे आम्ही थांबलो होतो ना त्यासाठी म्हणजे जेवणासाठी थांबली होती गाडी. तिथे आहे ना चिक्के वगैरे घेतले आणि परत पुढच्या प्रवासाला तर लागलोच. मग भक्तीला पण कंटाळा आला होता. मस्त अशी जरा वेळ तिने झोप काढली. तोपर्यंत काय माझं चाललं होतं बाहेर बघायचं काम. नंतर तिची झोप झाल्यावर उठली आणि परत पुढे आम्ही आहे ना मग गावाकडे जायला आहे ना अशी रिक्षा केली होती छोटीशी आणि मग त्या रिक्षातून आम्ही घरी आलो. यश आला होता माळुंगमध्ये न्यायला आम्हाला. नंतर मग घरी आल्यावरती जरा वेळ चहा-पाणी वगैरे केला आणि रात्रीच्या स्वयंपाकाला लागलो. भाकरी वगैरे केल्या. मामा आहेत ना बसले होते टीव्ही पाहत. नंतर जेवण वगैरे झाल्यावर आम्ही बाहेर वट्ट्यावर मस्त असं बसतो दरवेळेस. मस्त झुल्यावर बसायचं छान वाटतं. नंतर मग म्हटलं चला आता भेटूया पुढच्या